सोबत राहा। आता आपल्याला थेट जायचंय पुण्यामध्ये। योगेश बोरसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, वृषाली, अवघ्या थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मी आता पुण्यातल्या कोरेगाव पार्कच्या या खाद्य निगम गोडाऊनमध्ये आहे आणि त्या गोडाऊनमध्ये बारामती आणि पुणे या दोन लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी पार पडणार आहे। राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे आहे, कारण या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार अशी थेट लढत पाहायला मिळते आणि त्यामुळे या ठिकाणी नेमका काय निकाल लागेल हे बघणं निश्चितच महत्त्वाचं असणार आहे। त्यासोबतच पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे आपण पाहू शकतो या मतमोजणी केंद्रावर साधारणतः 8 वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर एक साधारणतः 11 ते 12च्या सुमारास पहिला जो कल आहे तो हाती येण्याची शक्यता आहे आणि त्यापूर्वी आपण पाहू शकतो या मतमोजणी केंद्रावरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि आता जे काही हे सर्व कर्मचारी आहेत ते कर्मचाऱ्यांना आतमध्ये ओळखपत्र तपासून प्रवेश दिला जात आहे आणि त्यासोबतच जे उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा आतमध्ये प्रवेश दिला जात आहे। कडक सुरक्षा व्यवस्थेत या संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळते आणि नेमकं काय निकाल लागणार हे महत्त्वाचं असणार आहे। आणि एकूण जर पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं तर 10 जागांचा निकाल आज लागणार आहे। संपूर्ण एक्झिट पोलमध्ये जर बघितलं तर 6 जागा या महायुतीकडे आणि 3 जागा या एकूण निकालात दाखवण्यात आलेला आहे। अपक्ष सुद्धा एक जागा जी सांगलीची आहे ती सुद्धा या एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलेली आहे। मात्र एक्झिट पोलचा अंदाज आजच्या या मतमोजणीमध्ये किती खरा ठरतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या संपूर्ण 10 लोकसभा मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळाली होती आणि एकूण जो काही नक्कीच पुण्यामध्ये ज्या पद्धतीने काटेकी टक्कर त्याच पद्धतीने हाय प्रोफाईल लढती ज्या आहेत त्या विदर्भामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। तर विदर्भामध्ये थेट आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आमच्या सोबत आहेत। गजानन,